ज्या मोर्चाला भेट द्यायला रमेश पाटील जे की मराठा समन्वयक आहेत, मराठ्यांचं काम करतात किंवा मनोज जरांगे पाटलांचे ते कट्टर समर्थक म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्यांना हाकलून लावलेले एका आंदोलन स्थळावरून मराठ्यांचं तिथं क्रांती मोर्चा अशा प्रकारचं काहीतरी आंदोलन सुरू होतं मराठ्यांच्या मागणीसाठी. ज्या जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत त्याच कदाचित मागण्या असाव्यात किंवा मनोज जरांगे पाटलांनी आजपर्यंत जे आंदोलन केली त्याच्याबद्दलच अशा प्रकारच्या मागण्या घेऊन एक उपोषण क्रांती चौकामध्ये संभाजीनगरमध्ये चालू असताना त्या ठिकाणी रमेश पाटील जे आहेत ते भेटायला गेले होते, पण त्यांना तिथून हाकलून लावले. अक्षरशः मोठमोठ्याने वरडून त्यांना तिथून बाहेरून हाकलून लावले. हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला सगळं बघायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हाकलून का लावलं, काय झालं होतं, रमेश पाटील तिथं काय म्हणाले, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. सुरुवातीला तुम्ही हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये रमेश पाटलाला कशा प्रकारे ती बाई जी आहे ती मोठमोठ्याने ओरडून इथून निघून जा किंवा उपोषण करता जो माणूस आहे क्रांती चौकामध्ये संभाजीनगरमध्ये बसलेले आहेत, त्यांनी कशा प्रकारे रमेश पाटलाला हाकलून लावले या व्हिडिओमध्ये सुरुवातीला हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये रमेश पाटील याच्या आधी काय बोलले होते, म्हणजे व्हिडिओ होण्याच्या आधी किंवा ही जी काय लेडीज त्यांच्यावर ओरडण्याच्या आधी नेमके रमेश पाटील काय बोलले होते हे तर आपल्याला पाहायचं आहे. पण या व्हिडिओमध्ये कशा प्रकारचे अर्वाच्य भाषा किंवा कशा प्रकारचे रागीटवणी जर जरांगे पाटलांचं नाव घेऊन, म्हणजे जरांगे पाटलांच्या विरोधात हे आंदोलन आहे की मराठ्यांच्या मागणीसाठी आहे, हे बघणं आता खऱ्या अर्थानं याच्यावरून प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. कारण मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतलं जाते आणि त्या ठिकाणी ती लेडीज म्हणते की मनोज जरांगे पाटलाचा बिच्छू आला आमच्याकडे. म्हणजे रमेश पाटील तिथं म्हणाले होते की जरांगे पाटलांसुद्धा ह्याच मागण्या आहेत, जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत 29 तारखेला, अशा प्रकारचं काहीतरी नाव मनोज जरांगे पाटलांचं रमेश पाटलांनी घेतलं असावं किंवा घेतलेलं होतं. आणि याच कारणावरून ती लेडीज जी आहे ती भडकली किंवा तो उपोषण करता जिथे माणूस बसलेला संभाजीनगरमध्ये, तो माणूस जो आहे तो भडकला आणि रमेश पाटलाला मोठमोठ्याने वरडून इथून निघून जातो अशा प्रकारचं बोलायला लागला. मात्र रमेश पाटील तिथे शांतता घेतली आणि रमेश पाटील म्हणाले की आम्ही एक समाज म्हणून आलो होतो, म्हणजे आम्ही कुठेतरी मराठा समाजाचे आहेत आणि आमचा दादा म्हणजे आमचं जे काही उपोषण करता माणूस बसलेला आहे त्याला कुठेतरी सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथं आलेलं असताना रमेश पाटलावर जे काही गोष्ट घडली ती कुठेतरी रमेश पाटलांनी याचा निषेध केला आणि रमेश पाटील जे आहे तिथून निघून गेले. त्यांना उत्तर पाहिजे होते, मात्र पोलीस प्रशासन किंवा तिथं पोलीस होते, पण त्या पोलिसांनी जी गोष्ट आहे ती मिटवून घेतली आणि रमेश पाटलाला तिथून लावलं. पण सगळ्यात महत्वाचं जरांगे पाटलांच्या विरोधात आहेत की आंदोलन किंवा काय आंदोलन आहे, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण केला जाऊ लागलेला आहे. कारण जरांगे पाटलांनी एवढं असं समाजाचं वाटोळ केलंय का किंवा त्यांचं वाटोळ केलंय का, असं काय वाटोळ केले की ज्याच्यामुळे जरांगे पाटलांना हे लोक विरोध करतायत, अशा प्रकारचे जे काही आहे ते आता माहिती समोर येत आहे. आणि मराठा समाजातील काही किंवा जरांगे पाटलांच्या समर्थकाकडून सांगण्यात येत आहे की हे जे आंदोलन आहे ते जरांगे पाटलांच्या विरोधात आहे, हे आंदोलन कुठेही समाजाच्या हितासाठी नाही, अशा प्रकारचं सुद्धा मराठ्यांच्या लोकांकडून किंवा जे मनोज जरांगे पाटलांचे समर्थक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण सगळ्यात महत्वाचं आता नेमकं पुढं काय होतं, या आंदोलनाची दिशा काय ठरवली जाते. 2-3 दिवसापासून यांचं उपोषण किंवा आंदोलन चालू आहे आणि एक आमरण उपोषण सुरू आहे. काही खाल्ले पिलेले नाही ते उपोषण करताना, पण लवकरात लवकर या प्रशासनानं या उपोषणाकडे सुद्धा लक्ष द्यावं. मनोज जरांगे पाटलांप्रमाणेच काय यांच्या मागण्या आहेत, नेमक्या कशा प्रकारे हे मराठ्यांसाठी लढत आहेत किंवा त्यांच्याकडे नेमकं अशा प्रकारची कोणती गोष्टी यांना कमतरता किंवा मराठ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्या विरोधात जे बसलेले आहेत किंवा त्याच्या समर्थनात जे काही लोक बसले आहेत ते मराठ्यांना आरक्षण द्यावे यांच्या मागणीनुसार लवकरात लवकर यांची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे. मात्र रमेश पाटलांच्या जे काही सोबत जे घडले ते कुठेतरी चुकीचं घडलंय का हे सुद्धा बघणं आता महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या आंदोलनाला नेमकं गालबोट लागले का, कारण जी गोष्ट घडली ती चुकीची व्हिडिओमध्ये साफ दिसतंय. उपोषण करता आंदोलन करता स्वतः अंगावर धावून गेल्यासारखं ओरडून बोलतोय, म्हणजे कुठेतरी चुकीचं घडलंय. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि
ज्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.